नमस्कार. आज आपण बघणार आहोत डुबुक वडी. तर डुबुक वडी बनवण्यासाठी बघूया काय काय लागते. तर त्याआधी आपण 3 कांदे भाजायला घेऊयात. गॅसवरती कांदे भाजायला ठेवूयात आणि मग खोबऱ्याचा किस करून घेऊया. खोबऱ्याचा बारीक असा किस करूया. खोबरे, भाजलेला कांदा, लसूण, मिरच्या, फुटाणे आणि किसलेले खोबरे घेऊया. मग तव्यावरती तेल टाकून घेऊ. तेल गरम होऊन देऊ. तेल गरम झाले की त्यावरती धने टाकून घेऊ. धने चांगले लाल असे भाजून घेऊ. मग धने काढून घेऊ. धने काढून घेतले लगेच मिरच्या टाकून घेऊ. मिरच्या सुद्धा लाल होईपर्यंत भाजून घेऊ. मग मिरच्या काढून घेऊया. मग लगेच फुटाणे भाजायला घेऊया. फुटाणे सुद्धा चांगले असे लाल होईपर्यंत भाजून घेऊया. त्यावरती थोडेसे तेल टाकून घेऊया. मग मस्त असे हलवून घेऊया. मग फुटाणे काढून घेऊयात. फुटाणे काढून झाले की लगेच भाजलेला जो काही कांदा आहे तो सुद्धा तव्यावरती तेलामध्ये तळून घेऊया. कांदा चांगला असा मस्त भाजून घेऊया. कांदा भाजण्यासाठी थोडेसे तेल टाकून घेऊया. कांद्याला मस्त असे मॅश करून घेऊया. मग कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊया. मग कांदा भाजून झाला की त्यावरती आपण जे किसलेले खोबरे आहे ते टाकून घेऊया. खोबरे सुद्धा लाल होईपर्यंत भाजून घेऊया. खोबऱ्याला छान असा लाल कलर येतो तोपर्यंत आपण मस्त असे भाजून घेऊ. मग भाजलेला कांदा आणि खोबरे काढून घेऊयात. मग सर्व मसाले आपले भाजून झाले आहेत तर लगेच मिक्सर वाटण काढायला घेऊयात. तर सर्वात आधी खोबरे आणि लसूण ची पेस्ट काढून घेऊयात.
मग कढई गरम करायला ठेवूया. त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण जी खोबरे आणि लसूणची पेस्ट काढली आहे ती टाकून घेऊया. ती सुद्धा छान अशी लाल होईपर्यंत तळून घेऊया. मग लसूण आणि खोबरे लाल झाले की त्यामध्ये लाल तिखट, काळा मसाला, हळद, गरम मसाला घालून घेऊया आणि सगळे मसाले एकत्र करून घेऊया. मस्त असे तळून घेऊया. मसाले तळून झाले की त्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घेऊया. मग त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. परत पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया. मग भाजलेला कांदा आणि खोबरे जे आहे त्याची पेस्ट काढून घेऊयात. तर आपल्याला जसे लागेल तसे थोडेसे पाणी घालावे. मग पेस्ट काढून झाली की कढईमध्ये टाकून घेऊया. मस्त असे तेल सुटेपर्यंत हलवून घेऊयात. मसाल्याला तेल सुटले की मग लगेच जे काही धने, मिरची आणि फुटाण्याची पेस्ट काढून घेऊयात. सर्व वाटण काढण्यासाठी त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया आणि वाटण बारीक करून घेऊयात. वाटण बारीक झाले की थोडेसे कढईमधल्या मसाल्यांना हलवून घेऊयात. मसाल्यांना छान असे तेल सुटलेले आहे. मग लगेच थोडेसे पाणी घेऊया आणि जे आपण फुटाणे आणि बाकीच्या मसाल्यांची पेस्ट काढली आहे त्यामध्ये टाकून घेऊयात. मग पूर्णपणे मिक्स करून घेऊयात. मग सर्व वाटण कढईमध्ये टाकून घेऊयात आणि सर्व मसाले आणि ते मिक्स करून घेऊयात. थोडे थोडे पाणी घालून घेऊयात. तुम्हाला जसे लागेल तसे तुम्ही पाणी घालू शकतात. मग वरतून थोडीशी कोथिंबीर घालून देऊया आणि उकळी येऊन देऊया. तोपर्यंत मग आपण थोडेसे बेसन पीठ घेऊया. त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ घालून घेऊया. मग थोडेसे पाणी घालून घेऊया. मग थोडे घट्ट असे पीठ मळून घेऊयात.
मी पुन्हा थोडेसे बेसन पीठ घातले आहे. मग थोडे थोडे पाणी घालून मळून घेऊयात. तुम्ही पाहू शकतात आपले बेसन पीठ मळून झाले आहे. तर आपण जसे भजे काढतो तसेच भज्याप्रमाणे गोल असे भज्यासारखे सोडून घ्यावे. तुम्ही भाजीला छान अशी उकळी आली आहे तर तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकतात. तर आमच्या चॅनलवर नवीन असताल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.